गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. हे बघा, मला ऑफिसला जायची घाई आणि हा बघा शिवांश काय करतोय. कपाट उस्तरलं आणि आता कांदे फेकतोय इकडे तिकडे. त्याला म्हटलं बाबू इकडे बघ. तो बघा कसं बघतोय, छान माझं बाळ असं गोड खेळतं. आणि त्याची टक्कुजी म्हणजे ती घातलेली टोपी. तुम्ही पसारा बघू शकता. आता कांदे इकडे तिकडे त्याने टाकलेले सर्व, ही त्याची पॅन्ट आणि हा आमचा चालला समोर रॉकी. काय मस्त वाटतं सकाळी सकाळी. माझ्या बाळाचा चेहरा बघून मला ड्युटीला जायला खूप छान वाटतं, असा फ्रेश मूड होऊन जातो. पण आता एवढी थंडी भयानक वाढलेली आहे ना, हे बघा अजिबात तो ऐकत नाही, इकडे तिकडे पळतो. पकडता पकडता माझ्या इथे बघा किती जोरात लागलं, सुजूनच गेलं. तुम्हाला मी दाखवलेलंच होतं की त्याला पकडत होते तर ते कपाटाचा जो कोपरा आहे तो माझ्या डोक्याला लागला. पण म्हटलं जाऊ दे. इकडं माझं बाळ अजिबात ऐकत नाही. मम्मीला आवाज दिला. शेवटी मी मम्मीला म्हटलं याला घे. आणि हा सगळे कांदे बाहेर टाकतो. रोजचं याचं काम आहे. बटाटे दिसो, कांदे दिसो, काही पण असो तो फक्त फेकतो. मी फक्त आधी ऐकलेलं होतं, आता या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. आणि माझं बाळ किती भारी खेळतं. कामावरनं घरी आल्यानंतर माझा शिवांश एकदम छान अभ्यास करत राहतो आणि एन्जॉय पण करतो. तुम्ही बघू शकता. आता इकडे माझी बहीण आमच्या रॉकीला जेवण देती. आणि हा बघा, शिवांश तू काय ऐकते बाबू? ए शिवांश, बघितलं का त्याचं लक्ष माझ्याकडे अजिबात नाही. त्याला एबीसीडी फार आवडते. हर्षू, ए शिवांश, हा बघा आमचं रॉकीचं जेवण चालू आहे. आणि हे त्याचं. माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. आणि माझ्या शिवांशला तुमच्या सर्वांचं प्रेम हवं आहे ते तुम्ही नक्की द्या.